नाशिक महापालिका प्रचारामध्ये राम, गोदावरी आणि तपोवन हे मुद्दे अधिक तापले आहेत। पालिका निवडणुका स्थानिक मुद्द्यांवर लढण्याची परंपरा आहे, पण अलीकडे स्थानिक मुद्दे बाजूला पडत असून कुठं भावनिक साथ घातली जाते तर कुठं रामाचा मुद्दा फार गाजतोय। नाशिक मधील प्रचारात फडणवीसांचे श्रीराम, लालबाग मध्येही जय श्रीरामचा नारा, फडणवीसांची ठाकरे बंधूंवर जोरदार टीका। निवडणुकीच्या निमित्ताने काही लोक पर्यटन करतायत। दोन भाऊ येऊन गेले, नाशिक मध्ये आले, पण रामाची आठवणच झाली नाही। नाशिक मध्ये येऊन ज्यांनी राम मानला नाही, आता त्यांच्यामध्ये राम उरला नाही, और जो राम का नहीं वो किसी काम का नहीं। निवडणुका आल्या की नाशिकला यायचं आणि निवडणुका संपल्या की नाशिकला विसरायचं। हे निवडणूक पर्यटक आहे, निवडणुकीच्या निमित्ताने हे पर्यटन करणारे लोक आहेत। जो रामाचा नाही तो कामाचा नाही असे सांगत नाशिक शहरात जो काही विकास होणार आहे त्याची क्षमता केवळ भाजपमध्ये आहे असा दावा करत फडणवीसांनी काही लोक देवाची खिल्ली उडवायला लागलेत अशा शब्दात ठाकरे बंधूंवर प्रहार केलाय। नाशिकमध्ये होणाऱ्या आगामी कुंभमेळ्याच्या नियोजनावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार आरोप प्रत्यारोप होऊ लागलेत। त्यात तपोवन मधील वृक्षतोडीचा मुद्दा अधिक गाजलाय। गेल्या अनेक वर्षात गोदावरीचा मुद्दा गाजत होता, यावेळीही तो मुद्दा आहे। गोदावरीचे पाणी सिंहस्थापूर्वी इतके शुद्ध करू की त्यात अंघोळ करता येईलच आणि ते पिताही येईल असा दावा फडणवीसांनी केलाय। गोदावरीची वॉटर क्वालिटी टेस्टिंग करेल आणि जर वॉटर क्वालिटी सांगितल्याप्रमाणे असेल तरच त्याला पैसे मिळतील, नाहीतर पैसे मिळणार नाही। त्यामुळे राज ठाकरेजी, तुम्ही म्हणालात गंगेचं पाणी पिण्यालायक नाही, गोदावरीचं पाणी आंघोळी लायक देखील करू, पिण्यालायक देखील करू। नितेश राणे यांनी लालबाग मध्ये आपण सर्वांनी सतर्कता ठेवली नाही तर जय श्रीराम म्हणता येणार नाही असा थेट इशारा दिलाय। आपण सतर्क राहिलो नाही, जागृत राहिलो नाही तर येणाऱ्या 15 तारखेला आमच्या वर्षाताईंना मतदान केलं नाही, तो 16 तारखेपासून तुम्ही या इकडे जय श्रीराम पण म्हणू शकणार नाही। राज्यातील प्रत्येक निवडणुकीत हिंदुत्व आणि श्रीराम हे दोन्ही मुद्दे नेहमीच चर्चेत असतात। ठाकरे बंधूंकडून मराठी माणसाचा मुद्दा लावून धरलेला असताना महायुतीने हिंदुत्व आणि जय श्रीरामाच्या मुद्द्याला पुन्हा एकदा हात घातला आहे। ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।